नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बैलगाडी क्षेत्राला हादरवणारी एक घटना घडली, ते म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातील ज्यांनी बैलगाडी क्षेत्राला एक चांगलं वळण दिलं ते म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्राचे अध्यक्ष, बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष ते म्हणजे नितीन आबा शेवाळे। आणि दुसरे पाहायला गेलं तर बैलगाडी संघटनेचे सचिव ज्यांनी व्यवस्थित नियमावली घालून एक बैलगाडी क्षेत्राला चांगलं वळण लावण्याचं काम केलं ते म्हणजे पैलवान पाहायला गेलं तर विलास देशमुख। या ठिकाणी दोघांवरती देखील काही आयोजकांनी त्या नियमाचं पालन करता येत नाही म्हणून त्यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता क्रिकेटमध्ये जसे नियम असतात तशाच प्रकारचे नियम देखील या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत। त्यामुळं आत्तापर्यंत जे ह्याच्या अगोदर पाहायला गेलं तर भरपूर दिवसापासून बैलगाडी क्षेत्र या ठिकाणी बंद देखील होतं। त्यामुळं आता त्यावेळेस कोणी चालू करायला आलं नव्हते, पण त्याच्यानंतर बैलगाडी चालू करण्याचे प्रयत्न जे केले ते म्हणजे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन आबा शेवाळे असतील, नंतर निसर्ग कात्रज यांचे मालक आहेत ते म्हणजे आणि जे दुसरं पाहायला गेलं तर विलास देशमुख असतील। भरपूर लोकांनी या ठिकाणी प्रयत्न देखील केले आहेत सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी। आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये बैलगाडी क्षेत्र बंद पडण्याचा घाट या ठिकाणी अनेक लोकांनी केलेला आहे। तर आता ते काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून खरे अर्जात मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन शेवाळे आणि विलास देशमुख हे सचिव आहेत आणि हे दोघे की बैलगाडी शेतकरी मालकांना आणि आयोजकांना वेठीस धरतात की आम्ही जो प्रोटोकॉल घालू त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही शर्यत आयोजन करा असं ते निर्देश लावतात। आणि त्यात एक समालोचक म्हणून एक घटक असतो जो बैलगाडी आयोजन करताना पुकारत असतो, गट नंबर 1 गट नंबर 2 आणि झेंडा पंच जो झेंडा टाकण्यासाठी असतो। यांना एक प्रोटोकॉल घालतो की तुम्ही संघटनेबरोबर आमच्याबरोबर राहा, नाहीतर तुम्हाला आम्ही त्या मैदानात जाऊ देणार नाही, तुम्हाला पण निर्बंध घालू। अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि ही तक्रारी अर्जाची दखल घेतली आहे की सुनावणी तक्रार सुनावणी घेण्यासाठी पुणे पोलीस ग्रामीण यांनी त्यांना पत्रव्यवहार केला असावा। आणि या पत्राच्या आधारे त्यांनी मला आज दिनांक 24/4/2026 रोजी दुपारी 1:05 आर्वोच्च भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तो मैदान घे, तो आयोजक बनव, तो आयोजन कर, तुझ्या मैदानावर मी चुकीच्या क्लिपात टाकणार आणि माझ्यावर कितीही गुन्हा दाखल कर, काय फरक पडत नाही, तक्रार अर्ज राहील बाजूला, तुला बघून घेऊ, अशा खालच्या भाषेत जाऊन मला त्यांनी शिवीगाळ केली। आणि ही संस्था मुळात कोणती रजिस्ट्रेशन नाही, ही संस्था फ्रॉड आहे। या